नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची चुलीवरची चमचमीत शेवग्याची भाजी। शेवग्याच्या शेंगा तर तुम्ही नेहमीच खात असाल, पण चुलीवरच्या धुराची आणि लाकडाच्या जाळाची जी चव या भाजीला येते ती गॅसवर कधीच येत नाही। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, मी इथे गावरान शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। मी अशा या पद्धतीने त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान आणि ताज्या आपल्या इथे गावरी शेवग्याच्या शेंगा आहेत। आता आपण चूल पेटवून त्यामध्ये आपण कढईमध्ये आपण या शेंगा उकडून घेणार आहोत। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 1 फुल तांब्या पाणी टाकणार आहोत। आता या कापलेल्या शेंगा आपण थोड्याशा धुवून घेणार आहोत आणि आपण या कढईमध्ये या शेंगा उकडण्यासाठी टाकणार आहोत। या शेंगा आपल्याला जास्त गाळ शिजवायच्या नाहीत, फक्त 5 ते 7 मिनिटं म्हणजेच 70 ते 80% शिजवायच्या आहेत। बाकीच्या शेंगा मग मसाल्यासोबत रश्श्यामध्ये छान शिजतील। आता शेंगा उकडतानाच आपल्याला इथे 1 चमचा मीठ घालायचे आहे। यामुळे मिठाची चव शेंगाच्या आतपर्यंत जाते आणि शेंगा आळणे लागत नाहीत। इथे आपले शेंगा मस्त अशा आपल्या वाफवून झालेल्या आहेत। पहा, तुम्ही पाहू शकता आपल्या 80% आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत। आता वळूया आपल्या भाजीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे अस्सल गावरान मसाला। या वाटणामुळेच आपल्या रश्श्याला खरी चव आणि दाटपणा येणार आहे। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते आपण या पद्धतीने भाजायला टाकणार आहोत। मी इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे वाळलं खोबरंचे तुकडे अशा पद्धतीने टाकणार आहोत। त्याचबरोबर मी इथे 2 पुड्या मस्त असा लसूण सोलून यामध्ये घातलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे आहे जो आपण भाजायला टाकलेला कांदा होता, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। त्याचबरोबर मी यामध्ये थोडीशी हिरवी मस्त ताजी कोथिंबीरही यामध्ये घालत आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे 2 तुकडे आल्याचेही घातलेले आहेत। हा मसाला आपल्याला एकदम मस्त असं फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे। पहा, तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं इथं वाटण तयार झालेलं आहे। चला तर मग आपण याला फोडणी देऊन घेऊ। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घालत आहे। आपल्याला तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे फोडणी देऊन घेणार आहोत। गावरान भाजीला तर्री येण्यासाठी तेल थोडं जास्तच वापरायचं। तेल कडकडीत गरम झाले की आपण यामध्ये पुढची फोडणी देऊन घेणार आहोत। इथे आपले तेल ही कडकडीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये वाटण केलेला मसालाही यामध्ये मी घातलेला आहे। तेल सोडले की आपण यामध्ये घालूया 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरचा मसाला, त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा हळद आपण इथे घातलेला आहे। आपले मसाले इथे जळू नये म्हणून आपण चुलीचा जाळ मंद केलेला आहे। आपल्याला या मंद जाळेवरच हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपला इथे मसालाही तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा मसाला आपला इथे परतला गेलेला आहे। आता आपण यामध्ये आपण ज्या उकडून ठेवलेल्या शेंगा होत्या त्या आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याबरोबरच आपल्याला इथे थोडंसं पाणीही यामध्ये घालायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे थोडंसं अगदी मीठही यामध्ये घालायचं आहे, कारण की आपण शेवग्याच्या शेंगा उकडतानाही आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे हे आत्ता मीठ बेतानेच घाला। मंडळी, ही चुलीवरची शेवग्याची भाजी चवीला तर उत्तम लागतेच, पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतात, त्यामुळे ही भाजी आपल्याला आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे। मित्रांनो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।
जेणेकरून पुढच्या अशाच गावरान रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.